छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आलाय। सर्वसामान्यांच्या तक्रारी तात्काळ निकाली काढत आवास, शेती, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांच्या योजनांसाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश नवनियुक्त जिल्हाधिकारी विजय गौडा यांनी दिले। पैठण तहसील कार्यालयात आयोजित तालुकास्तरीय बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय। आवास योजनेतील घरकुलांसाठी मोफत वाळू उपलब्ध करून देणे, लोकशाही दिनातील प्रलंबित अर्ज निकाली काढणे, तसेच मतदार यादी मॅपिंग आणि जनगणना प्रशिक्षणावर भर देण्यात आली। यावेळी पानंद रस्ते, दिव्यांग प्रमाणपत्र वाटप तसेच पीएम किसान ई-केवायसी आणि फार्मर आयडी सारख्या योजनांची कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। अधिकाऱ्यांनी नियमित क्षेत्रभेटी घेऊन कामांचा प्रत्यक्ष आढावा घ्यावा असंही स्पष्ट करण्यात आलंय। दरम्यान जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम यांनी ग्रामविकास योजनांवर विशेष भर देत अंगणवाडी, शाळा, आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत कार्यालय सुसज्ज ठेवण्याचे आणि स्वच्छ आणि सुंदर गाव संकल्पना राबवत कचरा व्यवस्थापनावरही लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे।